आजचं लेक्चर आपण स्ट्रीम वगैरे करणार नाहीये. एकतर आज गजानन सर नाही आहेत, त्यामुळे आज मार्कर मार्कर वगैरे पण जागेवर नाही आहेत. हा, चला लक्ष द्या इकडे. माझा अननेसेसरी वेळ गेला याच्यामध्ये. ओके, पे अटेन्शन. तर तुम्ही कालची एक्झाम दिली सगळ्यांनी. कशी गेली एक्झाम? पेपरची लेवल कशी होती? खूप इझी होती, डिफिकल्ट होती, कशी होती? मीडियम होती का? ओके, आता लक्ष द्या इकडे. हा हा बेटा, करेक्शन आहे का? करेक्शन आपण नंतर डिस्कस करू. आता मी पहिले लेक्चर पूर्ण करतो, ठीक आहे? लक्ष द्या सगळेजण, एव्हरीबडी. बाळा, आपला लेक्चरचा टाइम सकाळी. ओके, एनी वन फॉर दोज हु आर इन डाऊट, आपला लेक्चरचा टायमिंग सकाळी 6:30 आहे, ठीक आहे? 6:30. आणि तसं पण मला वाटतं सकाळचं लेक्चर आता 2-3 दिवसच होईल. मग सगळ्यांचं सगळं X1 X2 X3 सगळ्यांचं सोबतच सुरू होईल सकाळी 7 वाजता डायरेक्ट, ठीक आहे? त्यामुळे नंतर तर काही टेन्शन येणार नाही. फक्त आता हा टॉपिक संपेपर्यंत, आणि हा टॉपिक संपतच आलाय ना. तर लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं? लास्ट लेक्चरमध्ये मला वाटतं मी एफिशियन्सी ऑफ सायकल एक्सप्लेन केलं होतं. हीट इंजिनची ब्लॉक डायग्राम सांगितली होती. अजून काय सांगितलं होतं मी तुम्हाला? हा, काय काय काय? कोणती प्रोसेस? अच्छा अच्छा अच्छा, सायक्लिक. ओके ओके. तर सायक्लिक प्रोसेसमध्ये इफिशियन्सी वगैरे सगळे कन्सेप्ट आपण बघितले होते, ठीक आहे? आज आपण काय करू? सेकंड लॉ थर्मोडायनॅमिक्स बद्दल डिस्कस करू. पण त्याच्या आधी मला हे सांगा की लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला 3 प्रश्न दिले होते बघा, हे तुम्ही केले का? तुम्हाला मी होमवर्क काय दिला होता मला सांगा? मी तुम्हाला होमवर्क दिला होता, मी 3 क्वेश्चन दिले होते. आणि क्वेश्चन नंबर 4 पासून क्वेश्चन नंबर 18 HC वर्मा मध्ये ना, तुम्ही हे सॉल्व्ह करायला सुरुवात केली ना? हा, आणि याच्या आधीचे प्रश्न झालेत का? नाही झाले? मला काही मुलांनी दाखवले, म्हणजे तुमच्या बॅचमध्ये नाही, वरच्या बॅचमध्ये ज्यांनी कंप्लीट केले त्यांनी दाखवलेत मला. प्रश्न इतके डिफिकल्ट नाहीये, एक्सेप्ट 1 or 2 क्वेश्चन. आणि मला असं वाटतं की त्यातले 5-6 क्वेश्चन मी वर्गातच घेतलेले, ठीक आहे? तर ऍक्च्युली तुम्हाला 30 ते 35च सॉल्व्ह करायचे. तर जे तुम्हाला प्रश्न जमणार नाही ना, ते मला विचारून घ्या, मी दुपारी अवेलेबल असतो. दुपारी 1 ते 2च्या मध्ये. तुमचं पण मला वाटतं 1 वाजता लेक्चर संपता ना सगळे? दुपारी 1 ते 2च्या मध्ये मी डाऊटसाठी अवेलेबल असतो. तेव्हा मला सगळे डाऊट्स विचारून सगळं क्लिअर करून घ्या. 1च्या आधी जरी आले तरी ते फोन करायचा, विचारायचं की सर आहेत का? मी असतोच. आणि येऊन डाऊट्स क्लिअर करून घ्यायचे. ओके. तर मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला प्रश्न दिला होता, फाइंड एफिशियन्सी. पहिला प्रश्न सांगा बरं मला, ग्राफ काय दिला होता? फर्स्ट क्वेश्चन. ओके ओके ओके, असा ग्राफ होता, असा होता, असा होता, राईट? ओके, इथे प्रेशर किती होतं? P0. हे किती होतं? हे किती होतं? आणि हे किती होतं? ओके. मला सांगा, सायकल इफिशियन्सी काढण्यासाठी काय करावं लागतं? सायकल इफिशियन्सी इज डिफाइंड ॲज नेट वर्क आउटपुट डिवायडेड बाय टोटल हीट गिवन. टोटल हीट गिवन. आता तुम्हाला इथं हीट किती दिली हे कसं काढता येईल? तुम्हाला पहिले बघावं लागेल, A टू B, त्यानंतर B टू C, त्यानंतर C टू A. ह्या 3 प्रोसेसेस आहेत, बरोबर? नाही सर, त्याला तसंच राहू दे, त्याला काहीच नाही. तर A टू B, B टू C आणि C टू A, राईट? 3 प्रोसेसेस आहेत. तर तिन्ही प्रोसेस ऑब्झर्व करा. प्रोसेस पहिले A टू B, B टू C आणि C टू A. आता आपण तिन्ही प्रोसेस मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काढूया वर्क डन किती झालं. मला सांगा, C टू A वर्क किती होईल? एरिया अंडर द ग्राफ. एरिया अंडर द ग्राफ किती मला सांगा? P0 इंटू 3V0. नाही, सॉरी सॉरी सॉरी, 3V0 मायनस V0. तर किती होईल ते? 2P0 V0, पण मायनस येईल. अच्छा, CA ही प्रोसेस. ओके ओके, माय मिस्टेक. -2 P0 V0, बरोबर आहे.
ही प्रोसेस आहे ना, C to A. मला वाटलं मी A to B लिहिली. अच्छा, A to B मध्ये किती होईल? 0. आणि B to C मध्ये? B to C मध्ये? नाही नाही नाही, टमाट्या वर्टन काढायचंय, वर्टन. तर ही प्रोसेस कोणती आहे? हा, आणि आयसोथर्मल मध्ये वर्तन काय असतं? आयसोथर्मल मध्ये वर्तन असतं NRT लॉग ऑफ V2 अपॉन V1. NRT म्हणजे PV. वर्तन इन आयसोथर्मल इज PV लॉग ऑफ V2 बाय V1. इथं प्रेशर किती आहे? 3P नॉट. व्हॉल्यूम किती आहे? V नॉट लॉग ऑफ इथं V2 किती आहे? V1 किती आहे? मग यांचा रेशो काय येईल? म्हणजे लॉग ऑफ 3 येईल नाही. आणि हे वर्तन पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह का बरं? कारण इथं काय होतंय? इथे काय होतंय? एक्सपान्शन का कंप्रेशन? एक्सपान्शन. ओके. आता हे झालं W. त्याच्यानंतर आपण काढूया चेंज इन इंटरनल एनर्जी. आता बघा चेंज इन इंटरनल एनर्जी काय होईल? चेंज इन इंटरनल एनर्जी काय असतो? NCV डेल्टा टी. डेल्टा U इज इक्वल टू NCV डेल्टा टी. इथं CV किती आहे? डायटॉमिक गॅस दिलेला आहे 5/2. टमाट्या डायटॉमिक दिलं होतं की मोनोटॉमिक? डायटॉमिक 5/2 इंटू T2 मायनस T1. तर आपल्याला प्रत्येक पॉईंटचं टेम्परेचर काढावं लागेल. या पॉईंटचं टेम्परेचर, प्रेशर इंटू व्हॉल्यूम,
चला झालं का लिहून? बरं मला वाटतं पुढचे 2 प्रश्न तुम्हीच करा आता, ठीक आहे ना? मी पुढचा पॉइंट एक्सप्लेन करतो. तुम्हाला आतापर्यंत हे कळलं असेल की अशा प्रकारच्या प्रश्नांना टॅकल कसं करायचं. बेसिकली काय मला सांगा. बा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स मध्ये 3 मेन गोष्टी आहेत. 3 कुठल्या? एक आहे हेट ट्रान्सफर, एक आहे चेंज इन इंटरनल एनर्जी, आणि एक आहे वर्क. मला सांगा ह्या 3 व्यतिरिक्त आणखी काही आहे का? नाही. जर तुम्हाला ह्या तिन्ही गोष्टी प्रत्येक प्रोसेस साठी कॅल्क्युलेट करता आल्या तर आन्सर येऊन जातो ना. आणि ह्या तिन्ही गोष्टी कॅल्क्युलेट करण्याची मेथड आपल्याला माहिती आहे. आपल्याला माहिती वर्क कसं काढतो आपण, एरिया अंडर पीव्ही ग्राफ. त्यानंतर आपल्याला माहिती आहे डेल्टा यू कसं काढतो आपण, एन सी व्ही डेल्टा टी. आणि त्यानंतर क्यू कसं काढतो आपण, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, डेल्टा यू प्लस डब्ल्यू. ठीक आहे. आता मला एक सांगा, जर मी तुम्हाला असं विचारलं, याला मिटवतो मी. की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मोलार हीट कॅपॅसिटी, तुम्ही काय सांगाल? डेफिनेशन ऑफ मोलार हीट कॅपॅसिटी. मोलार हीट कॅपॅसिटी इज डिफाइंड ॲज heat required per mole per degree change in temperature. बोला yes or no? C is equal to delta Q upon N delta T. ठीक आहे. आता मला सांगा गॅसेस साठी याची व्हॅल्यू किती येते? कोणासाठी? गॅसेस. तर आपण बघितलं की गॅसेस मध्ये प्रोसेस खूप मॅटर करते. गॅसेस मध्ये काय मॅटर करतं? प्रोसेस. प्रोसेस आयसोथर्मल आहे का आयसोबॅरिक आहे का आयसोकोरिक आहे का ॲडियाबॅटिक आहे? प्रोसेस मॅटर करते ना. जर आपण आयसोकोरिक प्रोसेस घेतली, कशी प्रोसेस घेतली? आयसोकोरिक. तर आयसोकोरिक प्रोसेस साठी सी ची व्हॅल्यू काय येते? सी व्ही. काय म्हणतो आपण त्याला? सी व्ही. सी व्ही काय असतं? F/2 RT, वेर F इज डिग्री ऑफ फ्रीडम. आणि हा फॉर्म्युला आपला ते लॉ ऑफ इक्विपार्टिशन वरून येतो ना. ओ सॉरी F/2, सॉरी माय मिस्टेक, F/2 R. बरोबर एक नाही? ओके. जर प्रोसेस आयसोबॅरिक असेल तर सी इक्वल टू काय येतं? सीपी. सीपी काय असतो? सीव्ही मध्ये काय करायचं? आर ऍड करायचं. सीव्ही मध्ये काय ऍड करायचं? आर. पण काय म्हटलं मी? काय म्हटलं बाई मी? काय म्हटलं? पण काय म्हटलं मी? पण जर प्रोसेस आता आली आयसोथर्मल, प्रोसेस कशी आली, मग सी ची व्हॅल्यू काय येईल? काय येईल? इन्फिनिटी. का बरं? कारण डेल्टा टी इज 0. डेल्टा टी 0 आहे ना. मग डेल्टा टी 0 असल्यामुळे हे काय होऊन जाईल? इन्फिनिटी. आणि आयडियाबॅटिक प्रोसेस आली तर 0. कारण आता इथं काय 0 आहे? आता इथं डेल्टा क्यू 0. पण जर ह्या चारही प्रोसेस नसल्या आणि ती वेगळीच प्रोसेस आली, वेगळीच काहीतरी, आता ती वेगळीच काहीतरी जी प्रोसेस येते त्या प्रोसेसला जनरली आपण असं रिप्रेझेंट करू शकतो, पीव्ही पॉवर एक्स इक्वल टू कॉन्स्टंट. काय म्हटलं मी? पी व्ही पॉवर एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट. फक्त इथं एक्स ची व्हॅल्यू इक्वल टू 1 नाही पाहिजे. एक्स ची व्हॅल्यू इक्वल टू 1 नाही पाहिजे. का बरं? कारण एक्स ची व्हॅल्यू जर 1 आली ते काय? पीव्ही इक्वल टू कॉन्स्टंट. मग ही कोणती प्रोसेस होऊन जाईल? आयसोथर्मल होऊन जाईल ना. तर ही प्रोसेस अशी आहे जी आयसोबॅरिक पण नाहीये, आयसोकोरिक पण नाहीये, आयसोथर्मल पण नाहीये आणि ॲडियाबॅटिक पण नाहीये. वेगळीच प्रोसेस आहे. अशा प्रोसेसला म्हणतात पॉलिट्रॉपिक प्रोसेस. कशी प्रोसेस? पॉलिट्रॉपिक प्रोसेस. मग जर तुम्हाला अशी एक प्रोसेस सांगितली पॉलिट्रॉपिक आणि तुम्हाला विचारलं की पॉलिट्रॉपिक प्रोसेस मध्ये सी ची व्हॅल्यू किती सांगा, तर तुम्ही काय सांगाल? असा एक प्रश्न प्रिव्हियस इयर मध्ये आला होता. एक प्रश्न असा होता, प्रिव्हियस इयर नीट क्वेश्चन मध्ये होता असा
की अ प्रोसेस इज गिवन ॲज PV cube equal to constant. What is the molar heat? What is the molar heat capacity of gas? Heat capacity of diatomic gas. प्रश्न कळला का? आता सांगा याचं आन्सर कसं काढणार? हा हा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे. तर पॉलिट्रॉपिक प्रोसेस साठी सी ची व्हॅल्यू काय असते माहिती का? सी ची व्हॅल्यू असते CV प्लस R अपॉन 1 मायनस एक्स. इथं एक्स हा आहे. मला सांगा इथं एक्स ची व्हॅल्यू काय? हिअर एक्स इज इक्वल टू 3. मग सी ची व्हॅल्यू काय येईल? CV प्लस आर अपॉन, बोला लवकर, आर अपॉन 1 मायनस एक्स. 1 मायनस काय लिहिले? 3. CV ची व्हॅल्यू किती आहे? 5/2R. कारण कोणता गॅस आहे? डायटॉमिक. प्लस काय येईल? मायनस R/2. किती लिहिले? 4R/2. आन्सर काय येईल? 2R. हे आपला आन्सर. आता प्रश्न हा आहे की मला कसं काय कळलं की आन्सर आहे? मला काल स्वप्न पडलं होतं. मला कसं काय माहिती आहे? बरं याचं डेरिवेशन सांगू की नको सांगू? हाऊ मेनी ऑफ यू वॉन्ट द डेरिवेशन ऑफ दिस फॉर्म्युला? बस, बाकीच्यांना डेरिवेशन नको आहे? लिहून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. देऊ याच्यावर आणखी एक प्रश्न? मला एक सांगा, समजा तुम्हाला एखाद्या फॉर्म्युल्याचं डेरिवेशन माहित नाहीये, पण टीचरने सांगितलंय की हा फॉर्म्युला आहे, तर तुम्हाला असं वापरताना अनकम्फर्टेबल नाही होत का थोडंसं? म्हणजे की अरे हा फॉर्म्युल्याचं डेरिवेशन मला माहित नाहीये, हा फॉर्म्युला कुठून आला माहित नाहीये, याचं प्रूफ नाहीये, तर मी डायरेक्ट कसं काय वापरू? एवढा विश्वास आहे शिक्षकावर नसायला पाहिजे. कशामध्ये? नाही, केमिस्ट्रीमध्ये पण तुम्ही लॉजिकल क्वेश्चन तर विचारू शकता ऍटलिस्ट. हा, सगळे डेरिवेशन, सगळे कस काय फिजिक्स वाले सांगू शकते? आणि डेरिवेशन फिजिक्स वाल्यांना विचारा, आणि आम्ही म्हणलो केमिस्ट्री वाल्यांना विचारा मग. हा, ऍक्च्युली याचं डेरिवेशन इतकं अवघड नाहीये, डेरिवेशन सोपं आहे. ठीक आहे. काय प्रश्न आहे तो? लिहा लिहा, PV क्यूब इक्वल टू कॉन्स्टंट, फाइंड सी. हा, लक्ष द्या इकडं टमाट्यांनो. तुम्ही काही शब्द शब्द लिहून घेता काय तसंच तसं? हा, बरं तुम्हाला घरी गेल्यावर कळतं ना पण आपण काय लिहिलेलं आहे ते? हा, चला नशीब. आता तसं पाहायला गेलं तर तुम्हालाही माहिती किती सोपं आहे, मलाही माहिती किती सोपं आहे. बऱ्याच जण आपल्या घरच्यांना माहित नसतं. त्यांनी आपल्या वह्या बघितल्या आणि त्यांना वाटतं त्यांना इतकं कौतुक वाटतं ना असं बघितल्यावर. त्यांच्या लक्षात येत नाही ना की हे लय बेसिक आहे म्हणून. ग्राफ, ते कॅल्क्युलेशन, इक्वेशन. हा, ते मार्क नाही आले त्याच्यावरून त्यांना, मग त्यांना तोच प्रश्न पडतो ना की याच्या वह्यामध्ये एवढं काही लिहिलेलं आहे ना, पण याला मार्क कसं काय नाही? तर त्यांना ते मेळ बसत नाही त्या गोष्टींचा. येते का लक्षात? आणि तुमचं कसं माहितीये का, मला माहिती आहे.
तुम्हाला ना पॅरेंट्सला हँडल करायचं कसं माहित नाही. यू डोंट नो हाऊ टू हँडल युअर पॅरेंट्स. हा, मी मी असं नाही म्हणत आहे त्यांना फसवा, फसवेगिरी नाही म्हणत आहे मी, फसवायचं नाही. पण कधी कधी काय असतं की थोडेसे एक्सपेक्टेशन मॅनेज करावं लागतात, आहे की नाही. आता ही गोष्ट खरी आहे की त्यांना आपल्यापासून खूप एक्सपेक्टेशन आहे. पण मला कधी पॅरेंट्स भेटले ना, मी त्यांना हे पण सांगत असतो की तुमच्या एक्सपेक्टेशनच्या ओझ्यापेक्षा त्याला स्वतःकडून पण काही एक्सपेक्टेशन आहेत, त्याचं ओझं जास्त असतं. आपले पॅरेंट्स जरी आपल्याला म्हटले की ठीक आहे तुला जे करायचं ते कर, फेल झाला तरी चालन, पण आपल्याला पास व्हायचंय ना. मला व्हायचं ना बाबा पास. ठीक आहे, ठीक आहे, घरचे म्हणतात जे होईल ते होईल, पण नाही, पण मला डॉक्टर व्हायचं आहे ना. तर मी पॅरेंट्सला सांगतो की जर एखादा स्टुडंट सिन्सिअर असेल, सिन्सिअर असेल तर, हा इनसिन्सिअर असेल तर मी सांगतोय याचं काही होणार नाही. ठीक आहे, पण सिन्सिअर असेल तर आपलं बी स्वतःचे काही एक्सपेक्टेशन असतं. आता कसं असतं, बऱ्याचशा गोष्टी पॅरेंट्सला एक्सप्लेन करता येत नाही, जनरेशन गॅप आहे. ठीक आहे, आपला आपण ज्या एजमध्ये आता आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, सगळं काही आहे. त्यांच्या एजमध्ये ते काही नव्हतं ना, ते एकदम ओल्ड स्कूल आहेत, तर त्यांच्या लक्षात येत नाही. पण मग ते कसं असतं माहिती आहे का, दोन चार गोष्टी असतात. एक, तुम्ही फक्त अभ्यास करणंच महत्वाचं नाहीये, पॅरेंट्सला असं फील करवणं पण महत्वाचं आहे की तुम्ही अभ्यास करताय. सो सपोज तुम्ही रोज 4 तास अभ्यास करताय किंवा 6 तास करताय, पण तुमच्या घरच्यांना माहित नाहीये, यू आर मेकिंग अ मिस्टेक, राईट. बिकॉज युअर पॅरेंट्स डू नॉट नो दॅट यू स्टडी एव्हरी डे फॉर 6 आवर्स. हा, नाही, मग मी मी त्याच्यावर माझ्याकडे टेक्निक होती ना. जसं फॉर एक्झाम्पल, मी दर 2-3 तासाला माझ्या आईला चहा सांगायचो, त्याच्यावरून माझ्या आईला कळायचं की मी अभ्यास करतोय. ते आई देईल ना देईल तो नंतरचा प्रश्न आहे, पण आईला माहिती आहे ना पोरगा अभ्यास करतोय. आणि तुम्ही जर रेग्युलरली 6-6 तास बसून अभ्यास केला तर आई चहा आणून देते, देते. ठीक आहे, रिअली. मी तर रात्री अभ्यासाला बसायचो, रात्री 10-11 पासून ते सकाळी 4 पर्यंत. तर मी दर 2-3 तासाला चहा मला लागायचीच, आणि मला चहा बनवता येत नाही एवढा खास. तर मी आईलाच सांगायचो, तर आई बनवून द्यायची चहा. तिला वाटायचं की काय रात्रभर बसतो पोरगा अभ्यासाला. ठीक आहे, मी थोडी आधेमध्ये झोप जरी घेते तासभर, तरी उठल्यावर परत चहा मागायचो आईला. तर एक ते झालं. दुसरं, तुम्ही बुक्स वगैरे घेता, नोटबुक्स, मी तुम्हाला हे आधी पण सांगितलंय. ठीक आहे, तर तुम्ही लिहून अभ्यास करत जा. तुमचं रफ वर्क पण फेअर नोटबुक मध्ये करत जा. आणि घरच्यांना वह्या विकत घ्यायला लावा. ते थोडं कुरकुर करतात, पण त्यांना आतून लय बरं वाटतं की तुम्ही त्यांना वह्या मागितल्या म्हणून. सी, तुम्ही अशा वाह्यात बऱ्याच गोष्टी मागता. ठीक आहे, पण ही कामाची वस्तू आहे. ही ही कामाची वस्तू आहे. तुम्ही म्हणले की मला अर्धा डझन रजिस्टर पाहिजे, ते म्हणतील, थोडस कुरकुर करतील, पण ते आणून देतील तुम्हाला, आनंदाने आणून देतील. तुम्हाला तो आनंदाने दाखवणार ते. ते म्हणतील अर्धा डझन रजिस्टर, अर्धा डझन रजिस्टर मागितले, श्रेयस नाही. आणि ते म्हणतील मागचे रजिस्टर दाखव, आणि ते भरलेले दाखवले, तर ते तुम्हाला उद्या म्हणू शकता का की अभ्यास नाही केला? इज इट पॉस? तुम्ही काय करता, रफ वर्क काहीतरी कुठल्या तरी रफ नोटबुक मध्ये करता, त्या नोटबुक ठिकाण्यावर पण राहत नाही. सी, नोटबुक असं आतापर्यंत तुम्हाला वाटतं वर्षभरामध्ये कमीत कमी तुमच्या 1, 2, 12, 6, 6, 6, 36, कमीत कमी 30-35 रजिस्टर तरी भरलेले पाहिजे होते घरी. हा, काय काय काय, 30-32 पानं नाही, ते 5 रजिस्टर भरलेले आहेत. नाही, मग तू एवढा अभ्यास केला नाही मागच्या वर्षभरात. खरं सांगतो मी. हा, मागच्या मागच्या वर्षभरामध्ये कमीत कमी 3 डझन रजिस्टर जर तुमचे भरलेले नसतील, मी सगळं मिळून म्हणतोय, रफ वर्क म्हणतोय, प्लस तुमचं क्लासमधल्या नोट्स म्हणतोय, सगळं मिळून कोणाच तरी भरले असतील 100%, मला माहिती आहे. भरलेत ना? 25, 30, 35, 22 रजिस्टर भरलेत का? भरतात रजिस्टर. ते जर रजिस्टर तुम्ही भरलेले असले घरी, आणि ते जपायचे, कोणाला द्यायचे नाही, बिकॉज इट इज अ रेकॉर्ड ऑफ युअर एफर्ट्स. तर जेव्हा फायनल एक्झाम येईल ना, तुमचे थोडे 2-3 मार्क जरी इकडे तिकडे झाले, तर घरचे तुम्हाला दोष नाही देणार. हेच म्हणते, नाही नाही, आमच्या बबलीने लॅब अभ्यास केला होता, पण पेपर अवघड आला, त्याला काय करणार. डू यू अंडरस्टँड दॅट? ठीक आहे. थर्ड थिंग, every month you should buy at least one book, and you are not going to buy that book, you will make your parents to buy that book. Same गोष्ट.
पण इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू कीप युझिंग दॅट बुक. हा, त्याच्यावर जर धूळ जमा झाली तर मग प्रॉब्लेम होतो, मग तिथे रिव्हर्स रिॲक्शन होते. ठीक आहे. आणखी एक आहे, मी हे पण तुम्हाला एवढे सांगितलेलं आहे, वर्गात जे मोठे मोठे पुस्तक असतात ना, जाड जाड, जसं केमिस्ट्रीचं ओपी टंडन आहे बघा, असं एवढं मोठं आहे. आपलं फिजिक्स आहे का कुठलं एखादं मोठं पुस्तक? हा, डीसी मान, आपले डीसी मान एवढं मोठं नाही रे. ते मोठे मोठे पुस्तक आहे ना, स्ट्रॅटेजिक लोकेशनवर ठेवलेले पाहिजे घरामध्ये, जे पाहुण्यांना पण दिसले पाहिजे आणि घरच्यांना पण दिसले पाहिजे. घरी एक असं स्ट्रॅटेजिक लोकेशन असतं, ज्या लोकेशनवर काही वस्तू ठेवल्या तर सगळ्यांना दिसतात, त्या लोकेशनला ते पुस्तकं पाहिजे. म्हणजे घरी पाहुणे आले की घरी पाहुणे, एक तरी पाहुणा म्हणतो, अरे बबली एवढा अभ्यास करते, बस घरच्यांना वाटतं इथं सगळे पैसे वसूल झाले. लक्षात येतं का? तुम्ही काय करता माहिती का, तुम्ही तुमच्या आई वडिलांना चान्सच देत नाही टू फील, टू त्यांना प्राऊड फील करण्याचा चान्स देत नाही. त्यांना असं वाटतं नालायक, एक नंबरचा नालायक. पण हे पा, फसवायचं नाही. इट जस्ट एक्सरसाइज ऑफ मॅनेजिंग द एक्सपेक्टेशन. एक्सपेक्टेशन मॅनेज करणे लाईफ मध्ये लय मोठा पार्ट आहे. तुम्हाला हळूहळू कळेल पुढे पुढे. आता मला सांगा, याचं डेरिवेशन खूप सोपं. इकडे बघा, इक्वेशन काय, पी व्ही पॉवर एक्स इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, आता सिंपल आहे. हा, तुम्ही इक्वेशन वापरा, पी व्ही इक्वल टू एनआरटी, आणि ह्या दोन इक्वेशनच्या कॉम्बिनेशनने तुम्ही सी ची व्हॅल्यू काढू शकता. सी काय असतं, डेल्टा क्यू अपॉन एन सी, सॉरी एन डेल्टा टी. सो दॅट मीन्स डेल्टा क्यू दॅट इज डी क्यू अपॉन एन डी टी. आता मी डी क्यू ला कसं लिहू शकतो, डी यू प्लस डी डब्ल्यू. आणि मी डी यू ला कसं लिहू शकतो, एन सी व्ही डी टी. डी डब्ल्यू ला कसं लिहू शकतो, पी डी व्ही, है ना. दिस इज डी क्यू. डी क्यू अपॉन डी टी काय येईल, मला डी क्यू अपॉन डी टी पाहिजे ना, काय येईल, एन सी व्ही प्लस पी डी व्ही अपॉन डी टी. म्हणजे मला डी व्ही अपॉन डी टी काढावं लागेल. मग यासाठी मी काय करतो, प्रेशरची व्हॅल्यू काढतो, एन आर टी बाय व्ही, आणि ते इथे टाकून देतो. म्हणजे हे कोण जाईल, एन आर टी बाय व्ही, आणि व्ही पॉवर एक्स, ते काय, व्ही पॉवर एक्स मायनस वन इज इक्वल टू कॉन्स्टंट. सी कॉन्स्टंट ठेवू आपण. ठीक आहे. आता मला सांगा, अल्टिमेटली व्ही पॉवर एक्स मायनस वन काय येईल, सी अपॉन एन आर टी. आता मी डेरिव्हेटिव्ह घेऊ का, डी व्ही बाय डी टी. हा घ्या बरं डेरिव्हेटिव्ह, काय येतं बघा बरं इथं. बघा डी व्ही बाय डी टी घ्या इथे. अरे टमाट्यांनो सांगा, अरे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा याचा. डेरिव्हेटिव्ह बाळा, डेरिव्हेटिव्ह असं नको करू, मला कसतरी होतं. हा हा, एक्स मायनस वन इंटू व्ही पॉवर एक्स मायनस टू डी व्ही बाय डी टी. सी काय, कॉन्स्टंट, एन आर काय, आणि वन बाय टीचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, हा इंटिग्रेशन नाही, डेरिव्हेटिव्ह काय येईल, मायनस वन बाय टी स्क्वेअर, मायनस वन बाय टी स्क्वेअर. आता बघा काय येतं, एक्स मायनस वन व्ही पॉवर, बरं मी व्ही पॉवर एक्स मायनस टू ला असं लिहू का, व्ही पॉवर एक्स मायनस वन अपॉन व्ही. हा चालेल ना. इज इक्वल टू काय येतं, सी अपॉन एन आर इंटू मायनस वन बाय टी स्क्वेअर. आता हा, आता मी काय करू शकतो मला सांगा, मला काय वाटतं माहिती का, एक्स मायनस वन आहे ना, तर खाली स्क्वेअरच घ्या ना डायरेक्ट, खाली काय घ्या, स्क्वेअर. आणि आपण असं करू शकतो बघा, काय, अरे हा, हे इक्वेशन वापरू शकतो ना आपण, व्ही पॉवर एक्स मायनस वन, व्ही पॉवर एक्स मायनस वन ला इकडे पाठवा, काय येईल, आणि हे जे मायनस वन आहे ना, हे मायनस वन ला इकडे पाठवा, हे काय होईल, वन मायनस एक्स. हे काय येईल, व्ही इज इक्वल टू काय येईल, सी अपॉन, बोला लवकर, एन आर टी स्क्वेअर आहे, तर टी इंटू टी, आणि हे व्ही पॉवर काय, एक्स मायनस वन.
मला सांगा एन आर टी व्ही पॉवर एक्स मायनस वन काय सी, हे वर सी आहे ना, हे सी आणि हे काय होतं, फक्त इथं काय राहतं, काय राहतं वन बाय टी, काय राहतं फक्त वन बाय टी. आता मला सांगा वन मायनस एक्स इक्वल टू व्ही बाय टी, इथं व्ही बाय टी काय येतं याच्यावरून, व्ही बाय टी इक्वल टू एन आर बाय पी. पण आपल्याला करायचं काय, हा ठीक आहे ठीक आहे, हे काय येतं एन आर बाय पी. आपल्याला फाइंड काय करायचं होतं, अरे डीव्ही बाय डी फाइंड करायचं आपलं, सॉरी सॉरी सॉरी, आपल्याला डीव्ही बाय डी फाइंड करायचं होतं ना. ही टर्म कसं काय विसरलो आपण, जे फाइंड करायचं तेच दिलं सोडून. फाइंड काय करायचंय, डीव्ही बाय डीटी, हे गुणाकारात आहे इथं, डीव्ही बाय डीटी, हे काय डीव्ही बाय डीटी, हे वन मायनस एक्स पण इकडे पाठवा, काय येतं मग हे डीव्ही बाय डीटी इक्वल टू एन आर अपॉन पी इंटू वन मायनस, हे इथं पुट करू का, बघा हे काय येतं डी क्यू बाय डी टी इज इक्वल टू एन सी व्ही प्लस पी इंटू एन आर अपॉन पी इंटू वन मायनस एक्स, पी आणि पी काय होतं कॅन्सल, ते काय एन सी व्ही एन आर वन मायनस एक्स, एन कॉमन घेऊन इकडे पाठवा, डी क्यू अपॉन एन डी टी काय येतं सी व्ही प्लस आर अपॉन वन मायनस एक्स, आणि हेच तर आपला सी असतो ना, सी इक्वल टू सी व्ही प्लस आर अपॉन वन मायनस एक्स. समजे की नाही समजे, कळलं डेरिवेशन का डोक्याच्या वर गेलं, मध्ये डेरिवेशन करता करता मला जे फाइंड करायचं होतं तेच लिहायचं विसरलो. फाइंड काय करायचं होतं मला, डीव्ही बाय डीटी, म्हणजे ते फाइंड करून मग मला ते इथं पुट करायचं होतं. चला लिहून घ्या बरं, चला चला, जे जेई मेन्सचे विद्यार्थी आहे त्यांनी तर कंपल्सरी हे सगळे डेरिवेशन केलेच पाहिजे, त्यांना डेरिवेशन आलेच पाहिजे. चला याच्यावर आणखी एक प्रश्न देतो मी तुम्हाला, लिहून घ्या लिहून घ्या. काय झालं बेटा, मला असं वाटतंय की X1 बॅच मधले जे सगळे विद्यार्थी आहे नीटचे आणि जेईचे, सगळ्यांचा एकदा परफॉर्मन्स रिव्ह्यू व्हायला पाहिजे. म्हणजे मागच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही जे पेपर्स दिले त्या पेपर्स मध्ये तुमचे किती मार्क्स आले वगैरे, तुमचा अभ्यास कसा चालू आहे, एक जनरल रिव्ह्यू घेणं आवश्यक वाटतंय मला या स्टेजला. आता 12वीचा सिलेबस सुरू करणार आहे ना आपण. हा अरे हा, आपली रे ऑप्टिक्सची एक्झाम राहिली राव. बरं ही एक्झाम मी अनाऊन्स करतो आधीच, ठीक आहे, या संडेला, हा संडे संडे यू हॅव एक्झाम ऑन, नाही नाही सॉरी, कोणतं ऑप्टिक्स, वेव ऑप्टिक्स, आणि सगळ्यांना अटेंड करावं लागणार आहे, ठीक आहे, या संडेला होईल. पेपर काढून ठेवतो मी, हा म्हणतील रेग्युलर पेपर, नाही नाही त्या त्या टॉपिक वर आपली एक्झाम झाली नाही ना, टॉपिक शिकवला मी पण एक्झाम कुठे झाली. तू सोमवारी दोन्ही पेपर देता का, एक काम करा संडेला एक पेपर द्या आणि मंडेला, तुमची इच्छा असेल तर मी संडेचं लेक्चर कॅन्सल करतो, फक्त एक्झाम द्या. कोण म्हणे लेक्चर नाही, मागच्या 2 महिन्यापासून संडे लेक्चर घेतोय ना आपण, तर ह्या संडेला मी लेक्चर नाही घेणार, एक्झाम ठेवतो बस, नाही काय नाही. हा आणि एक काम करतो, ऐका ऐका, याचं प्रिपरेशन करण्यासाठी ना तुम्हाला डीपीपी भरपूर दिलेली मी, मला वाटतं मी 200 प्रश्नांचं डीपीपी दिलेली तुम्हाला, आहे ना, ते बी एम शर्मा पूर्णच दिलेलं आहे अख्खं. चला प्रश्न असा आहे, इथं बाजूला प्रश्न लिहितो मी, हा
A polyatomic gas follows process. A polyatomic gas follows process. कोणती प्रोसेस फॉलो करतो पॉलिॲटॉमिक गॅस? कोणती? P into root T equal to constant. What is molar heat capacity of the gas for this process? मला ना या चॅप्टरवर मला आणखी प्रॅक्टिस घ्यावीशी वाटते, पण वेळ नाही. ऑनलाईन घेऊ का मी प्रॅक्टिस? फक्त X1 बॅच साठी, म्हणजे आज उद्या परवा 3 दिवस 1-1 तास. हा, संध्याकाळी 7 ते 8, 7 ते 8, 7 ते 8. अरे मग मला वर लेक्चर घ्यायचं असतं ना. सर येणार आहेत ना आता, सर लेक्चर घेतील आता, मिश्रा सर. नाही, मला घ्यायची प्रॅक्टिस. सरांनी घेतली पण मला नाही फील येणार ना, मला करून घ्यायची प्रॅक्टिस. हा, बरं मी बघतो कोणता टाइम सुटेबल राहील, किंवा मी असंही करू शकतो, प्रॅक्टिस मला जे प्रश्न करून घ्यायचे ते प्रश्नांचं रेकॉर्डिंग करून मी तुम्हाला देऊ शकतो, म्हणजे तुम्ही केव्हाही पाहू शकता. हा, बघत नाही कुणी? नाही, आता ज्याला करायचं तो बघेल. आहे ना मिश्रा सर. ओके, सांगा याचा आन्सर काय येईल? या प्रश्नामध्ये काय करावं लागेल मला सांगा बरं. या क्वेश्चन मध्ये काय करावं लागेल? तू सांगितलं तरी चालेल ना आन्सर. हा हा, सांग. सुरुवात कशी करायची? याला असं लिहू शकतो आपण, P इंटू टी पॉवर 1/2 है ना, इज इक्वल टू काय? कॉन्स्टंट. पण आपल्याला इक्वेशन कसं पाहिजे? PV पॉवर x इक्वल टू कॉन्स्टंट. मग एक काम करा, PV इक्वल टू काय वापरा? NRT. तर याच्यामध्ये टेम्परेचर काय येतं? T इक्वल टू PV अपॉन NR. मग मी इथं टेम्परेचर टाकू का? ते काय, P इंटू PV अपॉन NR होल टू द पॉवर 1/2. ठीक आहे. मग याला काय करू शकतो आपण? मॉडिफाय करू शकतो. याला मॉडिफाय करा. मॉडिफाय केल्यावर काय येईल? याला मॉडिफाय करा. काय येतं? P इंटू P पॉवर 1/2 V पॉवर 1/2 इज इक्वल टू काय येतं? कॉन्स्टंटच येईल ना, कारण कॉन्स्टंट इंटू NR काय येईल? कॉन्स्टंट. म्हणजे हे काय येतं? P टू पॉवर 3/2 V टू द पॉवर 1/2 कॉन्स्टंट. आता दोन्ही साइडची पॉवर घ्या, आणि पॉवर किती घ्या माहिती का? 2/3. पॉवर किती घ्या? 2/3. का बरं? का बरं 2/3? का बरं? हा, P ची पॉवर काय होईल? कॅन्सल होईल. 3/2 2/3, तर P ची पॉवर काय येईल? 1. V ची पॉवर काय येईल? हा, 2/9 इज इक्वल टू काय येईल? कॉन्स्टंटच येईल ना काहीतरी. तर याच्यावरून तुम्हाला x ची व्हॅल्यू कळते ना. x ची व्हॅल्यू किती येते? 2/9. बस आपल्या फॉर्म्युल्यामध्ये काय करा, x ची व्हॅल्यू टाकून द्या. हा आपला फॉर्म्युला कुठे? हा इथं. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू टाकून द्या. हा बेटा, अरे अरे मग 2 कॅन्सल व्हायला पाहिजे. मग काय येईल? 1/3 येईल. सॉरी, x ची व्हॅल्यू आपली 1/3 येते. इथे 1/3 टाकावं लागेल. आलं लक्षात? चला आज आपण इथेच थांबूयात. सर लेक्चर घेतील. ठीक आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये मी सेकंड लॉ आणि कार्नॉट सायकल वगैरे कव्हर करेल. आणि एक काम करतो मी, मला सांगा संध्याकाळी तुम्ही किती वाजता फ्री असता? हा, दुपारी 1 नंतर तुम्ही कम्प्लिटली फ्री असता? संध्याकाळी 1 मिनिट मला सांगा, आज उद्या आणि परवा 3 दिवस मला थर्मोडायनामिक्सची फक्त प्रॅक्टिस करून घ्यायची. फक्त प्रॅक्टिस. प्रॉब्लेम. हा,
आणि अं, वरच्या बॅचला अलाउ करू का नको? बरं मी एक काम करतो, हे बघ, फक्त X1 बॅचला मी झूमची लिंक देईल आणि बाकीच्या बॅचला मी युट्यूबची लिंक देईल. ठीक आहे, म्हणजे X1 बॅचचे विद्यार्थी पण मग ते परत रडतील, ते म्हणतील सर तुम्ही पार्शालिटी करता. हा, ते म्हणतील पार्शालिटी करता सर तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे, लेटस सी आपण काय करू शकतो. आपण किती वाजता लेक्चर घेतलेलं सुटेबल राहील? 7 PM टू 8 PM का 6 PM टू 7 PM? 7 PM टू 8 PM, एकच तास घेईल मी. एक तास, हे बा, एक तास. आज मी 7-8 प्रश्न करून घेईल, उद्या 7-8, परवा 7-8, 25 एक प्रश्न सॉल्व्ह केले तर मला पण असं वाटेल की हा याच्यावर सफिशियंट प्रॅक्टिस झाली. 6 टू 7, 6 टू 7 कोणाचं काही असतं का? म्हणजे कोणाचं काही असतं का? काय असतं? केमिस्ट्री 6 टू 7 म्हणजे ऑनलाईन असतं की ऑफलाईन असतं? आणखी कोणाचं असतं 6 टू 7? ऑन केमिस्ट्री का? बरं 7 टू 8, 7 टू 8, 7 टू 8 कोणाचंच काही नसतं. ठीक आहे, मग मी 7 टू 8 घेईल. 7 PM टू 8 PM, 3 दिवस, आज उद्या परवा. ओके, चलो ऑनलाईन.